भाजपचे नेते माजी आमदार आशिष देशमुख आपल्यासोबत आहे. भाऊ, काँग्रेसनं 48ही मतदारसंघात तयारी सुरू केलेली आहे. इच्छुक उमेदवारांचे नावही मागितलेले आहे. तुम्ही काँग्रेसमध्ये राहिलेले आहे, काय वाटतं हे? हे बघा, काँग्रेसनी जरी 48ही लोकसभा मतदारसंघावर अर्ज मागवले असतील, पण जे अर्ज करणारे आहेत त्याच्यापैकी पुष्कळसे लोक हे आमच्याशी भारतीय जनता पार्टीशी संपर्कात आहेत. योग्य वेळ आली आणि जर योग्य उमेदवार त्या जागेसाठी असेल तर ते तिकीट जी आहे ती भारतीय जनता पार्टीची घेतील, काँग्रेसची मुळीच घेणार नाही. कारण की आजच्या परिस्थितीमध्ये काँग्रेसचा एकही खासदार महाराष्ट्र राज्यात नाही आहे. MIMचा तरी आहे. निवडणुकीमध्ये एक जरी खासदार चंद्रपूरचा निवडून आला होता, पण त्यांचा त्यानिमित्ताने स्वर्गवास झालेला आहे. पण जी पार्टी एखादाच उमेदवार निवडून आणू शकते अशा पक्षाकडे सिरियसली उमेदवारी मागणारे लोकसभेसाठी मुळात लोकच नाही आहे. आणि जे काही लोक अर्ज करतील त्यांचा संपर्क हा भारतीय जनता पार्टीशी आमच्याशी त्यानिमित्ताने नक्कीच आहे. एकीकडे महाविकास आघाडीसोबत जागावाटपाची चर्चासुद्धा सुरू आहे. दुसरीकडे 48ही मतदारसंघात इच्छुकांचे नावं मागवले आणि तुम्ही दावा करतायत की त्यातले बरेच आमच्या संपर्कात आहे. हे बघा, किंचित उरलेली उद्धव ठाकरेंची शिवसेना असेल किंवा शरद पवारांसोबत उरलेला अतिशय राष्ट्रवादीचा छोटासा गट असेल, यांच्याशी युती करून मुळात काँग्रेस काय साध्य करणार आहे? नक्कीच काही त्यांना हातीशी येणार नाही. आणि वंचितला सन्माननीय बाळासाहेब आंबेडकरांना ते सोबत घेतील याची शाश्वती मुळात बाळासाहेब आंबेडकरांनाच नाही आहे. ज्या काँग्रेसनी सातत्याने दोनदा भारतरत्न सन्माननीय बाबासाहेब आंबेडकरांना भंडाऱ्यातून पराभूत केलं, अशा सोबत किंवा अशा पक्षाला जवळ करतील असं मला वाटत नाही. हे असं तर नाही ना की एकीकडे सोबळाची तयारी करायचं, दबावतंत्र काँग्रेसचं, आणि कारण की चर्चाही सुरू आहे, जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरत आहे आणि 48 जागा. नाही, मी बघा, जवळून काँग्रेस अनुभवली आहे. विश्वासघातकी जर एक नंबरचा कोणता पक्ष असेल तर तो काँग्रेस नक्कीच आहे. आपल्या लोकांशी विश्वासघात करणं, सोबत येणाऱ्या पक्षांशी विश्वासघात करणं हाच मुळात काँग्रेसचा हेतू आहे. मला नाही वाटत महाराष्ट्रामध्ये काँग्रेस कोणाही पक्षासोबत आघाडी करून निवडणुकीला समोर जाईल. 48ही उमेदवार त्यांनी मागितले आहे, पण त्यांचे नक्कीच वेगळे उमेदवार हे आपल्याला दिसतील. शेवटचा प्रश्न माझा, लोकसभा निवडणुकीचं वातावरण देशात तापायला लागलेलं आहे. भाजप तयारी करतायत, काँग्रेसही एक पाऊल पुढे टाकत इच्छुकांचे अर्ज मागवत आहेत. कसं बघता याच्याकडे तुम्ही? भाजप कसं घेणार याच्याकडे? नाही, मागच्या 10 दिवसापूर्वी नागपुरात झालेली त्यांची अतिशय अयशस्वी सभा असेल, सूक्ष्म सभा, आणि त्यानिमित्ताने जरी ते म्हणत असतील की तयार है हम, कुठंही काँग्रेसची तयारी दिसत नाही. याच्या विपरीत तुम्ही पाहत आहे की भारतीय जनता पार्टी सातत्याने मतदारांच्या संपर्कात, बूथ पातळीचं संघटन मजबूत करणं, विविध उपाययोजना करून संघटनेमध्ये बळ आणण्याचं काम सन्मान्य देवेंद्रजी फडणवीस असतील, सन्मान्य चंद्रशेखरजी बावनकुळे साहेब असतील, हे सातत्याने संपूर्ण राज्यात करत असताना आपल्याला पाहायला मिळतं. याच्याच उलटीकडे काँग्रेसचे नेते अजूनही आपसामध्ये भांडण्यामध्येच व्यस्त आहेत. त्यांना कुठेही संघटन किंवा बूथ पातळीवर किंवा मतदारांपर्यंत पोहोचवण्याची गरज वाटत नाही, आणि म्हणून काँग्रेसची तयारी याच्यावरून आपण समजू शकतो. खूप धन्यवाद. कॅमेरामॅन सचिन सायमसह गजानन माटे, TV9 मराठी, नागपूर. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी. काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं.